अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन एका जागेवर म्हणतात, गरिबांसाठीच्या योजना पुढे चालून केविलवाण्या योजना बनतात। शहरातील एकही बेघर निवाराविना राहू नये या दृष्टिकोनातून निवाऱ्याचे नियोजन करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभाग शासन निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाच्या सन 2001 साली आलेल्या निर्देशाचा आधार आहे। 2014, 17, 18 या साली नगर विकास विभागाने निर्गमित केलेल्या नागरी बेघरांना निवारा या घटकाच्या अंमलबजावणीची परभणी शहरात काय दशा झाली आहे हे आपण आता पाहणार आहोत। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालय झाले बेघरांचं आश्रयस्थळ। एकीकडे दर 15 दिवसांनी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरी बेघरांची सद्यस्थिती आढावा घेणे आवश्यक असताना वर्षानुवर्ष कोणते सर्वे होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे। राज्याच्या अभियान कक्षास मासिक अहवाल सादर करण्याच्या सूचना असून मागच्या 4 वर्षात ना अहवाल ना लेखापरीक्षण असे काहीच झाले नसल्याची माहिती अधिकारात समोर आले आहे। परभणी शहरात कोणत्याही वेळी साधा फेरफटका मारल्यावर अनेक बेघर रस्त्याच्या कडेला सहज आढळतील, पण शहर महापालिका यंत्रणेला हे बेघर दिसून येत नसल्याचे खरे आश्चर्य आहे। निराश्रित मुले, वृद्ध, अपंग, मानसिक आजारी आणि गंभीरपणे आजारी बरे करून बेघर आश्रयस्थानामध्ये विशेष विभाग स्थापन करून त्यासाठी विशेष सेवा लिंकेजची तरतूद असताना बाबत सगळा आनंद आहे। परभणी रेल्वे स्थानकामध्ये रात्रीच्या वेळी बेघरांचे जथ्थे विसावलेले स्थानिक वर्तमानपत्रात छापून येऊनही यंत्रणा ढिम्मपणे हालायला तयार नाहीये। मानवी हक्कांची गंभीर होणारी अवहेलना आणि या बेघर माणसांच्या विविध हक्कांमध्ये करायच्या प्रवेश प्रदानाचा जसे सामाजिक सुरक्षा, पेन्शन, PDC, ICDS, ओळख, बेघर लोकसंख्यांची आर्थिक समावेश, शिक्षण, स्वस्त घरे यातील काहीच तरतूद इथल्या यंत्रणांच्या गावीही नाहीये। सार्वजनिक डोमेनमध्ये वेळोवेळी अपडेट अद्ययावत ठेवणे आवश्यक असताना निवारागृहाचे न सामाजिक लेखापरीक्षण करण्यात येत आहे, न उघड्यावर झोपलेल्या बेघरांच्या बाबत निवारा एजन्सीला जबाबदार धरले जात आहे। अंतिम की बेघरांसाठी निवारा उपलब्ध करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना झुगारून शहरी बेघरांच्या समस्येला परभणीमध्ये कोणी वाली आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। श्रमिक विषयासाठी सचिन देशपांडे, परभणी।